बातमी कोकणातून कोकणामध्ये बाळ माने यांनी कोकण विधान परिषद निवडणुकीतून अचानक माघार घेतली। त्यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटाने कारवाई केली, पक्षातून त्यांची हकालपट्टी केली आणि यानंतर बाळ माने यांचं एक स्टेटस मात्र चर्चेचा विषय ठरलाय। या स्टेटसमधून त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। मनाच्या ज्या दरवाजातून संशयात प्रवेश करतो त्याच वेळेस दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या या स्टेटसची जोरदार चर्चा सुरू आहे। नेमका त्यांचं हे स्टेटस कुणासाठी होतं याची ही चर्चा सुरू आहे। त्यांच्या स्टेटसचा रोख नेमका कुणाकडे होता याची सध्या जोरदार राजकारणात चर्चा सुरू झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी योगेश बांडागळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। योगेश, बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांचं स्टेटस समोर आलेलं आहे, नेमका रोख कोणाकडे? नक्कीच जगदीश, आपण बघितलं जर बाळमानेंचं स्टेटस बघितलं तर त्याचा नेमका रोग कुणाकडे आहे हे स्पष्टपणे जरी सांगता येत नसतं तरी त्यांची वाटचाल मात्र भाजपकडे आहे हे आपल्याला सांगता येईल। खरं तर बाळमानेंची आपण जर राजकीय कारकीर्द बघितली तर ते मूळचे संघाचे आहेत। आज त्यांनी या राजकीय स्टेटस बरोबरच गोळवळकर गुरुजींना अभिवादन करणाराही स्टेटस ठेवलेला आहे आणि त्यातच हे राजकीय काहीतरी सांगणारं असे एक स्टेटस आहे। त्यामुळे ते मूळचे संघाचे आहेत, त्याचबरोबर भाजपकडून ते 2 वेळा आमदारही राहिलेले आहेत। परंतु काही राजकीय घडामोडी घडल्यामुळे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये गेले होते। परंतु आपण शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ज्या घडामोडी घडल्या, नितेश राणे ज्या पद्धतीने अचानक त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन आले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, मग नितेश राणेंसोबतच ते मुंबईत गेले। त्यानंतर आता आपण जर बघितलं तर बाळमाने हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा जो अधीश बंगला आहे झूला, तिथे बाळमाने आहेत। त्यामुळे त्यांची कुठेतरी वाटचाल भाजपकडे आहे असं आपल्याला दिसतं आणि या स्टेटसचा रोग जो आहे तो कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे असेल असं आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगता येतं। जगदीश, ठीक आहे योगेश, तुम्ही असेच जोडलेले राहा।